हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डायरेक्ट फॉर्म्युला रूट्स काढायसाठी. काही फॅक्टर करायची गरज नाही, ठीक आहे. काहीही तुम्हाला कोएफिशियंट पाहायची गरज नाही जास्त, म्हणजे कंप्लीट स्क्वेअर करायसाठी. आणि कुठे तुम्हाला ग्राफ काढायची गरज नाही. आपण डायरेक्ट एक फॉर्म्युला यूज करायचा आणि रूट्स काढून घ्यायचे. आता त्यासाठी करायचं काय, एकदम सिम्पलचं काम आहे. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो की जर आपल्याकडे इक्वेशन असेल क्वाड्रेटिक ax² + bx + c = 0, याला जर मला कन्वर्ट करायचं असेल कशामध्ये, कन्वर्ट टू कंप्लीट स्क्वेअर. तर का बरं करावं लागते, फॉर्म्युला काढायसाठी. कन्वर्ट टू कंप्लीट स्क्वेअर. तर कंप्लीट स्क्वेअरमध्ये कसं करतो आपण, तुम्हाला आठवत असेल, कंप्लीट स्क्वेअर. ठीक आहे. काय करतो आपण, सगळ्यात पहिली स्टेप असते कोएफिशियंट ऑफ x² काय असलं पाहिजे, हमेशा 1 करायसाठी ती a आहे ना, तर सगळं काय कराल, डिवाइड बाय a. सो डिवाइड बाय a, डिवाइड बाय a, डिवाइड बाय a. ओके. सो a1 जर a, मग आपलं इक्वेशन चेंज झालं आता, x² + b/a × x + c/a = 0. कम्प्लीट जसं पाहिजे तसं आपल्याला इक्वेशन भेटलं. आणि डायरेक्ट मग कंप्लीट स्क्वेअरसाठी काय होता फॉर्म्युला आपला, x जो व्हेरिएबल असेल तो x + हाफ ऑफ काय होता, कोएफिशियंट कशाचा, ऑफ एक्सचा कोएफिशियंटचा अर्धा करायचा आणि त्याचा स्क्वेअर काय करायचा, सबट्रॅक्ट. सो मायनस हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्सचा जो स्क्वेअर आहे, सो कोएफिशियंट ऑफ एक्सचा जो कंप्लीट स्क्वेअर आहे त्याला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट केलं, नेक्स्ट स्टेप काय, एकदम सोपी. जे कॉन्स्टंट आहे ते तर काही चेंज होणार नाही, ते होतं तसंच राहील, = 0. आता हीच गोष्ट आपण इथे करणार आहे. काय करायचं म्हणजे काय, तुला बाजूला करू द्यायला, करायचं म्हणजे काय, बस तेच चेक करा, जे म्हटलं आहे तेच. सो एक्स आहे तोच आहे व्हेरिएबल, प्लस हाफ एक्सचा कोएफिशियंट किती आहे, हा आहे एक्सचा कोएफिशियंट किती, b/a. त्याचा काय द्यायचा, कंप्लीट स्क्वेअर, मायनस तोच कशाचा, हाफ कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे, b/a. याचा काय स्क्वेअर केला आपण, सबट्रॅक्ट केला, आणि जो बाकी कॉन्स्टंट होता तसाच ठेवला, काहीही चेंज केलेलं नाही एक्स्ट्रा. बस बघा आता काय झालं आपलं सोल्युशन, इथेच तुम्हाला सोल्युशन मिळते. हा झाला x + b/2a होल स्क्वेअर, ऑब्वियसली, मायनस इथे तर स्क्वेअर केला आहे, तर बीचा स्क्वेअर झाला, 2चा स्क्वेअर झाला 4, एचा स्क्वेअर झाला a², आणि प्लस c/a = 0. आता मला करायचं काय, मला सिम्पली पाहिजे एक्सची व्हॅल्यू पाहिजे, फक्त हे एक्सची व्हॅल्यू पाहिजे. जर मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल इथून, तर याचं काही काम नाही. ह्या दोन्ही टर्मला काय करेल, मी राईट साईडला शिफ्ट करेल. जर राईट साईडला शिफ्ट केलं तर प्लसची मायनस होणार, मायनसची व्हॅल्यू प्लस होणार. ठीक आहे. तर आता आपण ते काम करू, प्लसची व्हॅल्यू मायनस, मायनसची व्हॅल्यू प्लस. तर बघा, लेफ्ट हँड साईडला जी टर्म आहे तशीच ठेवतो मी, x + b/2a याचा स्क्वेअर, x + b/2a होल स्क्वेअर. आता इक्वल टू, कारण की सगळं तिकडे पाठवलं, ही मायनसवाली टर्म तिकडे घेऊन जाईल, काय झाली प्लस. सो b²/4a² मायनस, कारण की ह्या प्लसवाली टर्म तिकडे जाऊन काय झाली, मायनस c/a. दॅट्स इट. किती सोपं आहे. आता याला करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला सिम्प्लिफाय करू आपण. क्रॉस मल्टिप्लाय करतायत ना, सिम्प्लिफाय करायला कसं करतो आपण, बघा, b²/4a² इथे असेल, इथे मायनस c/a असेल, याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, नंतर खाली या दोघांना मल्टिप्लाय करायचं. जर तुम्हाला ही मेथड येत असेल चांगलं, दुसरी माहीत असेल आणखी, जिथे आपण खाली LCM घेतो 4a² आणि वरती टर्म लिहितो मग तो. ठीक आहे. आता करून घेऊ आपण, क्रॉस मल्टिप्लायच करू ना. सो b × a, सो b²a, इथे मायनस 4a² आणि c डिवाइड बाय 4a² × a. मी a³ पण करू शकलो असतो, पण जस्ट सिम्प्लिफाय करायसाठी असं लिहिलं. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट स्टेप बघा काय करायचं, इथे पण a आहे, इथे पण एक्स्ट्रा a आहे, तर दोघांमधून मी a कॉमन काढतो. जर a बाहेर निघाला, इथला a चालला गेला, काय राहिला फक्त इथं b² राहिला. इथला 2 होते a × a² होता ना, 2 a होते, 2 मधला 1 तर चालला गेला, 1 राहिला आणि c राहिला. खाली 4a² होतं
आणि हा ए होता, तर ए आणि ए कॅन्सल, डिवाइडमध्ये आहे बस. सो देअरफॉर आता आपल्याला काय भेटलं बघा, एक्स प्लस बी बाय 2a होल स्क्वेअर बरोबर भेटलं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a². थोडंसं लेंदी प्रोसेस वाटते, पण आपल्याला फॉर्म्युला भेटला की आपण एका स्टेपमध्ये आन्सर काढू शकतो. ठीक आहे, एका स्टेपमध्ये म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची, डायरेक्ट आन्सर काढायचं. मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, स्क्वेअरची गरज नाही. जर स्क्वेअरची गरज नाही तर आपण काय करणार, रूट घेणार. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आधी मी सांगितलं आहे की कुठलंही ऑपरेशन करायचं असेल ते इक्वल टू साईनच्या दोन्ही साईडनं करायचं असते, एका साईडला करत नसते. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं, तिथे भेटलं स्क्वेअर रूट आणि इथे पण भेटलं स्क्वेअर रूट. ठीक आहे, आतमधल्या व्हॅल्यूज सगळ्याला माहिती आहे. एक्स प्लस बी बाय 2a हा होल स्क्वेअर, इथे भेटलं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a². हा थोडासा 4 चिपकला इकडला, तर बरोबर करतो. सो 4a². ठीक आहे. सो स्क्वेअर आणि रूट काय होते आपसात, कॅन्सल. स्क्वेअर आणि रूट काय झाला आपसात, कॅन्सल. हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. इथे फक्त काय राहिलं आता बघा, एक्स प्लस बी बाय 2a इक्वल टू, आता वरचा नंबर काय माहीत नाही आपल्याला, त्याला आपण स्क्वेअर रूटच्या अंदरच ठेवू. बी स्क्वेअर मायनस 4ac. 4चा रूट माहीत आहे 2 होते आणि a² आणि रूट कॅन्सल झालं, म्हटलं a. आता बघा, जेव्हा कधी आपण नंबरचा रूट घेतो ना, नंबरचा रूट घेतो, नंबरचा, व्हेरिएबलचा नाही. जेव्हा कधी आपण नंबरचा रूट घेतो, नंबरच्या रूटची व्हॅल्यू 2 असतात, प्लस किंवा मायनस. उदाहरणार्थ असं -2चा स्क्वेअर केला मी, किती होते, 4 होते. 2चा जरी स्क्वेअर केला तर काय होते, 4. म्हणजे जर मी 4चा रूट घेणार तर कशाचा स्क्वेअर होता हा, 2चा पण होता आणि -2चा पण होता. तर एकदा +2 आला आणि एकदा -2, म्हणून त्याचे 2 रूट निघतात. सॉरी. तर बघा, सिंपल भेटलं तुम्हाला. आता आपल्याला फक्त पाहिजे होती एक्सची व्हॅल्यू. मग जर फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करायचं, एक्सचीच व्हॅल्यू ठेवायची. हा जो बी बाय 2a आहे त्याला तिकडल्या साईडला पाठवून द्यायचं. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, हा बी जर इकडे गेला तर मायनस झाला. सो मायनस बी बाय 2a प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा झाला आपला फॉर्म्युला. ठीक आहे. तरी तर आपल्याला जो फॉर्म्युला भेटला तो काय आहे, असा लिहिला आहे, एक्स इज इक्वल्स टू मायनस बी बाय 2a प्लस किंवा मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा, दोन्ही साईडला बेस तर सेम आहे. जर बेस सारखा असेल तर आपण याला काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल्स टू, दोन्ही साईडला बेस सारखा आहे. सो 2a खाली, वरती आलं मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्याला आणखी एक नाव आहे, जर तुम्हाला माहीत असेल, यांना आपण म्हणतो श्रीधराचार्य फॉर्म्युला. श्रीधराचार्य फॉर्म्युला. तुम्ही जर श्रीधर फॉर्म्युला म्हणून पण यूज करू शकता किंवा डायरेक्ट रूट काढायसाठी पण काढू शकता. तर काही लोकांना आणखी प्रॉब्लेम येत असेल की नाही सर, हा थोडासा जास्त मोठा वाटते, पण याचा एक फायदा बघा काय, इथे ए असू द्या, बी असू द्या किंवा सी असू द्या, ए काय कोएफिशियंट, कशाचा कोएफिशियंट आहे, हा एक्स स्क्वेअरचा आहे. बी काय, बी पण काय तुमचा कोएफिशियंट आहे. कशाचा कोएफिशियंट आहे, एक्सचा. आणि सी काय तुमचा, सी आहे तुमचा कॉन्स्टंट. जर तुम्हाला यातून प्रॉब्लेम येत असेल तर आपण एक आणखी काम करू शकतो की ही जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, याला आणखी एक नाव आहे, दिस इज इक्वल्स टू डी पकडून घ्यायचा. आणि डीचं एक नाव आहे, डीला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. आणि खूप महत्त्वाचं आहे की कुठल्या व्हॅल्यू रूट काढायच्या आधी सगळ्यात पहिले डिस्क्रिमिनंट काढायचं. पण डिस्क्रिमिनंट जर तुम्ही काढलं, तुमचा फॉर्म्युला एकदम सिम्पली काय बनणार बघा, एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट. आता बी स्क्वेअर मायनस 4ac लिहिण्यापेक्षा 4ac म्हणजे काय झालं, आता बी स्क्वेअर मायनस 4ac डी झाला. सो 2a. बघा झाला फॉर्म्युला सिम्पल एकदम. याच्यामध्ये काही आता कॉम्प्लिकेशन बाकी नाही राहिलं, एकदम सिम्प्लिसिटी आली की मायनस बी प्लस मायनस अंडर रूट डी अपॉन 2a. हा झाला आपला डायरेक्ट फॉर्म्युला. कशासाठी, फॉर द
डायरेक्ट रूट किंवा डायरेक्ट सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये सगळ्यात खास गोष्ट तेच आहे, आपण कंप्लीट स्क्वेअर करत नाही, आपण फॅक्टर करत नाही, फॅक्टर करायची गरज पण नाही. पहिले तरी कमीत कमी चेक करावं लागत होतं की फॅक्टर आहे की नाही. आता चेक पण करायची गरज नाही, डायरेक्ट काय करायचं, फक्त व्हॅल्यू पुट करायची ABCची आणि सोल्युशन काढायचं. आता इथं माझ्याकडनं मी तुम्हाला एक नोट देतो, जी सगळ्यात नोट म्हणजे पैसे नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची नोट. इम्पॉर्टंट नोट काय, ऑलवेज कॅल्क्युलेट D फर्स्ट. हमेशा सगळ्यात पहिले D काढायचं. D काढायचा फायदा काय आहे ते तुम्हाला आता पुढे येणार आणखी 1-2 लेक्चरमध्ये समजणार. सगळ्यात पहिले काय काढायचं, हमेशा D काढायचं. ओके, एकदा जर D काढला आपण, बाकीच्या गोष्टी सोप्या होते. आता कसं सोप्या होते बघा, आपण सोल्युशनवर जाऊ तर क्वेश्चन्सवर. ठीक आहे, लेट्स सपोज एक्झाम्पल्स चेक करू आपण रूट्स काढायसाठी. पहिलं एक्झाम्पल आहे जे आपण खूप आधी पण केलं होतं की m² - 14m + 13 = 0. आता हे सोपं पडलं होतं आपल्याला. का बरं सोपं पडलं होतं, कारण की 13चे फॅक्टर काढले तर 13 × 1 13 होते आणि 13 + 1 14 होते. ते आपण सॉल्व्ह केलं होतं. आता आपण काय यूज करणार आहे, डायरेक्ट फॉर्म्युला. डायरेक्ट फॉर्म्युलासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी लागते ते आहे कोएफिशियंट चेक करायचे व्हेरिएबलचे. सो कोएफिशियंट्स. ठीक आहे, पहिले ए म्हणजे काय, x² कोएफिशियंट. इथे x नाही, इथे काय m आहे व्हेरिएबल कुठले असला फरक पडत नाही. ठीक आहे, ए किती आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे. बी किती आहे, m चा कोएफिशियंट. लक्षात ठेवा m चा कोएफिशियंट साइन सोबत असते. सो किती आहे तो, -14. साइन सोडायची नाही कधीच. आणि सी किती झाला मग, 13. फॉर्म्युला काय डायरेक्ट सोल्युशनमध्ये, x = ठीक आहे, x = -b +- (d/2a). डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकतो, बिलकुल करू शकतो. पण जसं मी म्हटलं सगळ्यात पहिले आपण d काढून घ्यायचा. d = असते b² - 4ac. चला व्हॅल्यू पुट करा. b किती आहे, -14² - 4. a किती आहे, 1 ची व्हॅल्यू आहे a ची. c किती आहे, 13. जर तुम्ही इथे व्हॅल्यू पुट करणार तुम्हाला भेटणार 14² 196 - 13 × 4 52. हा किती झाला, 144. सो डी किती भेटला तुम्हाला, 144. आता ही व्हॅल्यू पुट करायची बस. बघा, सिम्प्लिफाय सोल्युशन x = -b किती आहे, परत निगेटिव्ह नंबर आहे b, मायनस ब्रॅकेटमध्ये ठेवा, -14 ± √d किती आहे, 144 आणि /2 × a किती आहे, 1. आपण ऑलरेडी वरती बघितलं h व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. दॅट्स इट. सो x = -14 प्लस आणि मायनस 144चा रूट जर तुम्ही काढला तर तुम्हाला किती भेटणार, 12. 144चा रूट 12 आणि /2 झालं. आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आहे, एक तर प्लस साईन घ्यायची आणि एकदा मायनस साईन. सो पहिली व्हॅल्यू किती, एक्स काय बरं लिहिलं मी, आपलं व्हेरिएबल काय m आहे ना. सो एक्स लिहायची गरज नाही, m लिहायचं. m ची व्हॅल्यू काढतोय आपण, व्हेरिएबलची व्हॅल्यू. सो देअरफॉर पहिला m काय भेटणार तुम्हाला, एकदा प्लस घ्यायचा 14 + 12/2 आणि दुसरी कंडिशन ऑर असते, ऑर आठवलं का, m = 14 - 12/2. बघा 14 आणि 12 होते 26. 26ला 2 ने डिवाइड केलं किती झाले, 13. किंवा इथे 14 मधून 12 गेले, 2 राहिले, 2ला /2 केलं किती झाले, 1. 2 /2 1. सो आपल्याकडे काय आले, 2 रूट. m = 13 किंवा m = 1. बघा सोल्युशन किती फास्ट आलं, एकदम सिंपल. ए लिहिला काय आहे, बी लिहिला काय आहे, सी लिहिला काय आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण डिस्क्रिमिनंट काढला, डी काढला, झालं. तिसऱ्या स्टेपमध्ये फॉर्म्युला डीची व्हॅल्यू पुट केली, एकदा प्लस एका साईडला घेतला, एका साईडला मायनस घेतला आणि आपलं आन्सर पटकन आपल्याजवळ आलं. चला आणखी एक 2 एक्झाम्पल करून बघू आपण. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल अजून नेक्स्ट एक्झाम्पल आता आणखी घेऊ. चलो x² + 10x + 2 = 0. आता बऱ्याच वेळेस लोकांना डाऊट होते की ए बीची व्हॅल्यू काय घ्यायची. तर अशा वेळेस काय करायचं, त्या इक्वेशनच्या खालीच आपलं ax² वाला इक्वेशन लिहायचं. हे किती होतं, ax² + bx + c. एक्झॅक्टली त्याच्या खाली तेच लिहायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही एका खाली एक लिहिता तुम्हाला इथं काय भेटलं बघा, x सोबत काय आहे, 1 आहे. तर 1 कशाच्या बरोबर राहणार, एच्या बरोबर राहणार.
बीच्या वर कुठला 10 प्लस आहे तर प्लस, मायनस आहे तर मायनस, आणि सीच्या वर किती आहे 2. तर डायरेक्ट भेटला. मग आपली इकडे दुसरी स्टेप काय असते, आपण डिस्क्रिमिनंट काढतो. डी काय असते बी स्क्वेअर मायनस 4ac. बी किती आहे 10, तर 10चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे 1, सी किती आहे 2. बघा किती सिंपल आहे. 10चा स्क्वेअर 100, 4 इंटू 2 8, 100 वरून 8 किती राहिले 92. सो डी इक्वल टू किती भेटला 92. आता 92चं तुम्हाला रूट माहिती आहे का, बिलकुल माहिती नाही, पण आपण 92ला एका रूटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्याला 4ने डिवाइड करता येतं. सो 4 इंटू 23. ठीक आहे, हेच चांगलं आहे. तसं करायचं कारण काय, कारण की आपण रूटमध्ये चाललो. तुम्ही रूट 92 लिहू शकता, पण आणखी सोपं करता येत असेल तर करू शकतो, काही हरकत नाही. सो देअरफॉर फॉर्म्युला, तर एक्सचा व्हेरिएबल आहे तर एक्स इज इक्वल्स टू मायनस बी. बी किती आहे +10 आहे इथे, काही हरकत नाही, प्लस मायनस अंडर रूट डी. डी किती आपला 92 डिवायडेड बाय 2 इंटू ए 1, दॅट्स इट. सो एक्स इज इक्वल्स टू -10 प्लस मायनस 92च्या रूटला काय लिहिलं आहे आपण 4 इंटू 23. 23 तर रूट निघत नाही, पण 4चा रूट निघतो, तर आपण काय लिहिणार आहे एक्स इज इक्वल्स टू -10 प्लस मायनस 4चा रूट निघाला बाहेर तर 2. 23ला काही होऊ शकत नाही, राजूच्या 15 डिवाइड बाय 2. प्रत्येक सगळ्यामध्ये 2 डिवाइड करू शकतो, तर देअरफॉर आपल्याकडे एक व्हेरिएबल आला. एकदा मायनस घेतला, एकदा प्लस घेतला, तर आपल्याकडे 2 रूट आले. सो -10 मायनस 2 रूट 23/2. जर तुम्ही 2ने डिवाइड केलं तर तुम्हाला रूट्स काय भेटणार, 2 डिवाइड केलं तर -5, इथे 2ने डिवाइड केलं तर 2 2 कॅन्सल, -5 प्लस रूट 23 और परत -5 मायनस रूट 23. हे झालं तुमचे 2 रूट. बघा किती फास्टमध्ये किती छोटंसं आपल्याकडे सोल्युशन आलेलं आहे. -5 मायनस रूट 23 प्लस -5 प्लस रूट 23, दॅट्स इट. आणखी एकदा क्वेश्चन बघूया. आता सगळ्याचा काही ना काही फायदा तर आहे, पण काय फायदा आहे ते आपण हळूहळू बघूया समोर. ठीक आहे, आणखी एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, जास्त काही प्रॉब्लेम होत नाही, आणखी एक्झाम्पल घेऊया. सो आणखी जर आपण एक्झाम्पल घेतलं की एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इक्वल टू 0. परत साईड बाय साईड कंपॅरिझन करायचं. हा झाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. साईड बाय साईड कंपॅरिझन करा. परत सांगतो, कन्फ्यूज व्हायचं नाही. एक्स स्क्वेअर सोबत काय आहे 1, तर a इक्वल टू 1 झाला. एक्स सोबत काय इथे b आहे, पण इथे एक्स सोबत किती आहे -2 आहे, साईन विसरायचं नाही. आणि c इथे किती आहे -3, परत साईन विसरायचं नाही. सेकंड स्टेप डी काढायचा असतो. डी किती असते बी स्क्वेअर मायनस 4ac. बी किती आहे -2, ब्रॅकेटमध्ये ठेवा, नंतर स्क्वेअर घ्या. आधी स्क्वेअर घेऊन नंतर मायनस लावायचा नाही, चुकते ते. ठीक आहे, -4a किती आहे 1. सी किती आहे लक्षात ठेवा, निगेटिव्ह नंबर आहे, ब्रॅकेटमध्ये ठेवायचा, खूप महत्त्वाचा आहे. -2चा स्क्वेअर 4. तर बघा हा मायनस इंटू मायनस किती होणार प्लस, 4 इंटू 3 12. सो 4 प्लस 12 किती झाले 16. डीची व्हॅल्यू भेटली 16. आता नेक्स्ट स्टेप तर आपल्याला डायरेक्ट रूट काढायचं असते. व्हेरिएबल एक्स आहे तर एक्स इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट डी डिवाइड बाय 2a. एकदा व्हॅल्यू पुट करा. मायनस बीची व्हॅल्यू किती आहे -2 आहे ब्रॅकेटमध्ये, राईट, प्लस मायनस अंडर रूट डी किती काढला आहे 16 डिवाइड बाय 2 इंटू ए किती आहे 1. सोल्युशन मायनस मायनस प्लस 2. बघा हे मायनस आणि हे मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. एकदा प्लस एकदा मायनस. 16चा रूट किती होतो 4. सो डिवाइड बाय 2 झालं आपल्याकडे सोल्युशन. सो देअरफॉर एकदा प्लस घ्यायचा एकदा मायनस. सो 2 प्लस 4/2 और 2 मायनस 4/2. 4 आणि 2 6, 6 भागेला 2 गेले तर 3. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 3, किंवा 2 मधून 4 गेले तर -2. ठीक आहे, -2/2. 2 1 जर, सो हा झाला -1. सो आपल्याकडे 2 व्हॅल्यू झाल्या, एक तर एक्स इज इक्वल टू 3 किंवा एक्स इक्वल्स टू -1. तर बघा अशा प्रकारे आपण इझिली डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून क्वाड्रॅटिकचा काय काढू शकतो, सोल्युशन काढू शकतो. कशाचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. जास्त त्यात काही करायची गरज नाही.
आता एक आणखी तुम्हाला कन्सेप्ट मी ते सांगतो आणि तो कन्सेप्ट आहे कसा आणि रूट निघतात कसे. सेम क्वेश्चन आपण करूया बघा हळूहळू. सेमच क्वेश्चन, फक्त क्वेश्चनला लिहायची पद्धत मी चेंज करतो. हा आपला क्वेश्चन आहे ॲक्च्युली x² - 2x - 3 = 0. आता जर मी ह्या दोन निगेटिव्ह टर्मला राईट साईडला घेऊन गेलो तर मला काय मिळालं, एक x² आहे आणि इकडल्या साईडला आहे 2x + 3 झाला. आता 2x + 3. जर तुम्हाला आठवत असेल तर हा काय एक लाईनचा ग्राफ आहे किंवा लिनियर फंक्शन आहे. याच्यामुळे आपल्याला ग्राफ कसा भेटणार, लाईनचा ग्राफ भेटणार. आणि हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरमध्ये कुठला ग्राफ बनतो आठवत नसेल, पॉलिनॉमियल आहे हा. इथे आपल्याला भेटतो पॅराबोला. पॅराबोला कसा असतो आपण बघूया समोर जाऊन कधी, म्हणजे ड्रॉईंग करून दाखवलं मी. कपच्या शेपसारखा असते पॅराबोला. बघा दोन आपल्याकडे ग्राफ आहे, दोन्ही ग्राफ काय इक्वल टू आहे. आता इक्वल टू साठी आपण एक गोष्ट शिकलो होतो, दोन ग्राफ इक्वल टू केव्हा असतात, जेव्हा आपण एक्सची अशी व्हॅल्यू पुट करतो, जेव्हा आपण एक्सची अशी व्हॅल्यू पुट करतो की ज्याच्यासाठी LHS = काय आहे RHS. जसं उदाहरणार्थ इथे जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली तर बघा 3चा स्क्वेअर किती झाला 9. राईट साईडला बघा 3 × 2 6 + 3 किती झाले 9. बघा LHS = RHS झाला, कारण की x = 3 साठी काय होणार याचा आन्सर LHS = RHS. किंवा तुम्ही -1 पुट करून बघा. जर तुम्ही -1 पुट केलं तर काय होणार, परत -1 पुट केलं -1चा स्क्वेअर +1 होतो. लक्षात ठेवायचं -1चा स्क्वेअर +1. आणि राईट हँड साईडला 2 × -1 तर -1 होतो. सॉरी -2 × -1 -2 आणि +3. 3 मधून 2 गेले 1. सो अगेन 1 = 1. म्हणजे या दोन व्हॅल्यूजसाठी काय झालं LHS = RHS. किंवा आपण असे म्हणू शकतो की हे 2 पॉईंट एक्सचे असे आहे, हे 2 पॉईंट x = 3, याचे 2 पॉईंट आपल्याकडे x = 3 आणि x = 1. हे जर दोन व्हॅल्यूज आपण या ग्राफमध्ये पुट केल्या तर आपल्याला काय भेटते, सेम व्हॅल्यू भेटते. सेम व्हॅल्यू भेटते म्हणजे सेम वायची व्हॅल्यू भेटली. सेम वायची व्हॅल्यू भेटली म्हणजे आपल्याला सेम पॉईंट भेटले. सेम एक्सची व्हॅल्यू सेम वायची व्हॅल्यू. समजलं का, म्हणजे काय होणार ते आता आपण ग्राफिकली बघणार आहे एकदम सेम क्वेश्चन. तर आता इकडे लक्ष द्या बघा. हा जो आपण ग्राफ काढलेला ड्रॉ, सगळ्यात पहिला आपल्या इक्वेशनचा ग्राफ आहे. कुठला इक्वेशनचा ग्राफ आहे, एक सेकंड. हे आपल्या इक्वेशनचा ग्राफ आहे. कुठला, x² - 2x - 3 = y. हा त्याचा ग्राफ आहे. जर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा कधी आपला वायची व्हॅल्यू 0 होणार, वायची व्हॅल्यू 0 झाली त्या इक्वेशनला काय असते, रूट असतात. कारण की वायची व्हॅल्यू काय झाली 0 झाली. तर ज्या पॉईंटवर वायची व्हॅल्यू 0 झाली त्या पॉईंटला काय असते, ग्राफ आपला एक्स ॲक्सिसला कट करते. ही आपली एक्स ॲक्सिस आहे आडवीवाली आणि वरची काय वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला इथं कट केला आणि एक्स ॲक्सिसला इथे कट केला. जर तुम्ही लक्ष देत असाल तर बघा आपलं आन्सर काय आलं होतं, x = 3. बघा हा पॉईंट 3,0. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 आणि वाय किती झाला 0. इथे हा पॉईंट बघा, हा किती आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे -1 आणि वाय किती आहे 0. हाच काय होता आपला रूट होता. हाच काय होता आपला रूट होता इक्वेशनमध्ये. तेच तर आपण शिकू राहिलो की रूट काय असते, जेव्हा आपला ग्राफ एक्स ॲक्सिसला कट करतो. कुठल्या केसमध्ये, जेव्हा त्याला = y लिहिलं असतं. जर समजा तुम्ही y = नाही लिहायचं, आपल्याला दुसरे ऑप्शन पाहिजे. दुसरे ऑप्शन कोणते पाहिजे की बाबा मी 2 सेपरेट ग्राफ घेतले होते, एक x² सेपरेट घेतला होता आणि एक लाईनवाला सेपरेट घेतला. तो कसा होईल त्याला चेक करू आपण बघा. सो हा आहे सगळ्यात पहिला आपला x² ग्राफ दिसते. हा आहे आपला x² ग्राफ. असाच राहते x² ग्राफ झालं. दुसरा ग्राफ कोणता होता, हा लाईनचा ग्राफ 2x + 3. आता बघा ते तुम्हाला दिसणार 2x + 3. हा एक असा पॉईंट आहे एक्सचा ज्या ठिकाणी तुम्हाला बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे -1 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 1. हे जो पॉईंट आहे -1 1 हा ह्या निळ्या ग्राफवर पण आहे स्क्वेअरवाल्या आणि ह्या हिरव्या ग्राफवर पण आहे. आपण जे लिहिलं होतं लेफ्ट हँड साईडला एक व्हॅल्यू आणि राईट हँड साईडला दुसरी व्हॅल्यू, दोन्ही व्हॅल्यू काय झाल्या इथे सारख्या झाल्या. कारण की थोडा जरी वर गेला तर वायची व्हॅल्यू बदलली ना ग्राफसाठी निळ्यावाल्या, आणि हिरव्यावाल्यासाठी पण काय झाली बदलली. सेम लॉजिक इथे बघा. तुम्ही जर इथे पॉईंट देणार बघा तुमचा आन्सर किती आहे 3 आणि 9. 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली 3. तर जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 3 पुट करता तर दोन्ही ग्राफची व्हॅल्यू किती येते 9 येते. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण बघितलं आहे, सॉल्व पण करून दाखवलं आहे.
तर हे लय महत्त्वाची गोष्ट आहे की जे इक्वेशन तुम्ही ग्राफने काढू शकता, एक सिंगल ग्राफने सोल्युशन, तेच तुम्ही 2 ग्राफने पण काढू शकता, तेच तुम्ही न्यूमेरिकलने काढू शकता, फॅक्टर मेथडने, नंतर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने किंवा डायरेक्ट सोल्युशन मेथडने. इथे आपण काय केलं, त्या एकाच इक्वेशनला 2 वेगळ्या वेगळ्या इक्वेशनमध्ये लिहिलं आहे. या इक्वेशनमध्ये x² ग्राफ काढला आणि 2x+3 ग्राफ काढला. दोन्ही ग्राफ जिथे कट करते ते आपले काय झाले, सोल्युशन. ते आपले काय झाले, सोल्युशन. जर तुम्हाला 2 ग्राफने एकच ग्राफ काढायचा असेल तर एकच ग्राफ काढा x²चा. इथे पण तुम्हाला दिसेल की जिथे आपला ग्राफ कशाला कट करतो, एक्स ॲक्सिसला कट करतो, या पॉईंटवर हे 2 काय झाले आपले सोल्युशन. कारण तिथे y काय असते, 0 असते. y0 म्हणजे LHS = RHS. तर मी आशा करतो की तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट समजले असेल. ज्या एकामध्ये तुम्हाला आपण शिकला की डायरेक्ट कोएफिशियंट यूज करून, जे आपण सगळ्यात पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितलं होतं क्वाड्रॅटिकच्या, की कोएफिशियंट असते काय, ते कोएफिशियंट यूज करून डायरेक्ट फॉर्म्युलाने रूट काढायचे, ज्यामध्ये फॅक्टराइज करायची गरज नाही आहे, कंप्लीट स्क्वेअर करायची गरज नाही, नंबर शोधायची गरज नाही आहे. डायरेक्ट फॉर्म्युला, डायरेक्ट सोल्युशन. जर कोणाला जास्त ग्राफ आवडत असेल तुम्ही ग्राफ पण यूज करू शकता. पण नाही सर आम्हाला 2 ग्राफ काढता येत नाही, मला एकच ग्राफ काढता येते, तर एक ग्राफ काढायचा असेल तर हा x² 2x - 2x - 3चा डायरेक्ट ग्राफ काढा. जिथं तो x ॲक्सिसला कट करेल ते आपलं सोल्युशन. जर तुम्हाला हे नसेल पाहिजे तर पाठ करून ठेवा, x² ग्राफ असा राहते. 2-4 पॉईंट तुम्ही घेऊ शकता, जसं 0 0 1 1, इथे 1 1 राहील. ठीक आहे, इथे 1 1 आहे पॉईंट उत्तरी ग्राफवर एक्झॅक्टली 1 1. नंतर 2 4 3 9 असे ग्राफ पॉईंट घ्यायचे, त्याला जॉईन करायचं. ग्राफ स्क्वेअरचा असाच राहील. दुसरा जो ग्राफ बनते लाईनचा, तर आपण पहिले पण काढला लिनियर इक्वेशनमध्ये. जिथे आपले लिनियर इक्वेशनचा लाईनचा ग्राफ आणि क्वाड्रॅटिकचा ग्राफ एकमेकाला कट करेल, ती एक्सची व्हॅल्यू, त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी LHS = काय असेल, RHS. आणि त्या एक्सच्या व्हॅल्यू काय झाल्या, आपल्या रूट झाल्या. ठीक आहे. होप करतो की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.